तर नक्की त्या चौकाराने मात्र आपल्या वैयक्तिक खातं खोलताना संतोष धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. नक्कीच 88 धावांचा पाठलाग करतोय तो लार्किनचा संघ. इथे मात्र थोडंसं प्रेशर, अवांतर धाव, लेग साईडच्या बाहेरचा चेंडू होता, पंच दंडित करतायत व्हाईट बॉल. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा पुल केला आणि चेंडूला पाठवलाय. फाईन लेग एरियामध्ये येतोय सुरेख असा दुसरा चौकार या डीजे. सुरुवात मात्र थोडीशी खराब होते गोलंदाजीची. धावसंख्या झाली आहे ती 14. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या दरम्यान पॅडल स्वीप मारायचा प्रयत्न होता. एक धावा इथे काढल्या, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती 15 धावा एच डी जे. इथे 15 धावा या पहिल्या षटकामध्ये आलेत. समीकरण आता मात्र आले ते 24 चेंडू आणि 73 धावा. 24 बॉल 73 रन्स रिक्वायर्ड ॲट अ रन रेट ऑफ 18.25. तब्बल 18 धावा प्रत्येक षटकामध्ये काढायचे असेल, जर का सामना जिंकायचा असेल. गोलंदाजी माग करते गोलंदाज सुशांत, समोर येतो फलंदाज संतोष. हे षटक फार महत्वाचं असेल, सामन्याचं रूपरेषा सांगणारे षटक असेल. मित्र आपण पाहतात नगरसेवक चषक 2023. सुशांत बॉलिंग मागणी सज्ज. आकुटावा चेंडू, शॉर्ट अप पुल केलाय, चेंडूला पाठवला एक डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे देण्यात. एक धाव इकडे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या घरी पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धाव्यांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावतोय. 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. नक्कीच एक मोठी षटकाची अपेक्षा असेल, परंतु एक टाईट असेल ती लार्किन संघाला. पण एक 5 ते 6 धावांचं षटक सॉलिटर्सला आपल्या सामन्यामध्ये पकड मजबूत बनवून देऊ शकतं. या दरम्यान सुरेख चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक इकडे येतोय. या दरम्यान सुरेख असा चौकार इथे पाहायला मिळतोय. तर नक्कीच चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. या वाडा शॉट, सुरेख असा तोफ सारखा शॉट निघाला, चेंडूला पाठवलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये. सुरेख षटकार. नक्कीच थोडंसं मागणं. 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. संतोष तुफान फलंदाजी करताना. या दरम्यान घेऊन काढला, पायावर टाकला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षक पाहिल्यामध्ये डीप विकेट रिजन मध्ये रनआउटची 2 धावा नक्कीच पूर्ण होत्या. थ्रो मात्र थोडासा खराब होता. 2 धाव्याने मात्र धावसंख्या हलतळ होते. स्कोर झालाय तो 29. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नक्की जे मोठ्या षटकाची अपेक्षा होती ते मात्र थोडंसं इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे का. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 18च्या सरासरीने धावा करायच्या आहेत जर का सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. कारण की ही भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आहे, मानाची ही टुर्नामेंट आहे. या दरम्यान मोठा फटका आडव्या खेळला, हवेचा चेंडू
आणि चेंडू जातोय सीमारेखे पार षटकारासाठी. मात्र शेवटचा चेंडू आहे षटकातला. काय होतंय या दरम्यान घेऊन काढला सुरेख चेंडू. ब्लॉक होलमध्ये टाकला होता चेंडू, हलक्या हाताने घेऊन काढला. स्ट्राईक ठेवते संतोष आपल्याकडे. एकेरी धाव्याने षटक होते समाप्त. स्कोर झालाय तो 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. समीकरण आहे 18 चेंडू 52 धावा. 18 बॉल्स 52 रन्स रिक्वायर्ड. समोर येतो फलंदाज संतोष. बघूया आता कोणता गोलंदाज येतोय, कारण की हे षटक अतिशय निर्णायक षटक असेल. मागच्या सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर सेम अशी अपेक्षा होती. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजी माग होते गोलंदाज विवेक. जबाबदारी मोठी असेल, कारण की समोरचा फलंदाज फॉर्म मध्ये आहे, परंतु काय कमाल करतोय का विवेक. झाला तो वैयक्तिक 17 धावा. माफ कर, वाईट बॉलचा इथे इशारा येतोय. अवांतर धाव. वाईट बॉलने थोडीशी सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. 51 धावांची आवश्यकता आहे. तर जवळजवळ 17 धावा तुम्हाला प्रति षटक काढायचे आहे जर का हा सामना जिंकायचा असेल तर. या दरम्यान पुन्हा एकदा लेग साइडच्या अतिरिक्त वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हीच तर गेला आता. नीलकंठ जिंकली ना. नीलकंठ जिंकली टॉस. टॉस झाला ना. या दरम्यान सुरेख फटका. कॅचची संधी होते का, आणि मात्र नक्कीच कॅच नाही पण षटकार नक्कीच वाचवलेला आहे. परंतु 2 धावा नक्की वाचवल्या का, तिसरी धाव्याचा प्रयत्न करतायत का. चला सुपरनर युनायटेड संघ निलकंठ व्हॅली स्ट्रायकर्स कृपया कॅप्टननी याचे टॉस साठी. सुपरनर युनायटेड टॉस साठी यायचे. व या मॅच कडे पुन्हा एकदा विवेक सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. काय सुरेख फटका मारलेला आहे. चेंडूला पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धावीकडे मिळते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. आणि नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं की एका मुमेंट साठी तो षटकार होतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आले ते क्षेत्ररक्षक राजेश याच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली न झाली, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपलं एकदम 100% येताना. विवेक पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान सुरेख चेंडू. लो फुल टॉस चेंडू होता. स्वीप केला, चेंडूला पाठवला फायनल रिजनमध्ये. एक धावीकडे मिळते, दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 44 धावांवरती. आणि टॉस झाले तो सुपरनर युनायटेड वर्सेस निलकंठ व्हॅली स्ट्रायकर्स. निलकंठ व्हॅली स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यानंतर त्वरित आपला सामना सुरू होईल. $44 रन्स ऑन बोर्ड. अजूनही अर्धी मंजिल बाकी आहे. या दरम्यान सुरेख चेंडू पायावर टाकला होता. आता मात्र तो क्षेत्ररक्षक दर्शक बनून राहील. चेंडूला पाठवलाय सीमारेखे पार षटकारासाठी. तर नक्कीच आपण जर का पाहिलं तर 50 धावा, माफ करा 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्यातले वैयक्तिक 45 धावा हे आले ते संतोषच्या बॅटिंग मधून. परंतु मॅच ऑन आहे. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू. या दरम्यान कट केलं ऑफसाईडच्या रिजन मध्ये आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखे पार चौकारावरती. अप्रतिम खेळी, मोठं लक्ष पण पाठलाग छान केला. खास करून स्ट्रायकर यांचा बॅटर
बॅट्समन किती सुंदर आहे. आणि या 50 धावा 50. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हे अर्धशतक साजरे केलं. फार मोठा डोंगर चढायचा, त्यावेळी एक हाती किल्ला लढवतोय हा जाबाज. नक्कीच सुरेख अशी कामगिरी करतो संतोष. षटक होते समाप्त. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आहे ती 55 धावा. आता मात्र समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. बघूया काय होते, काय बिघडते. कारण की संतोष यांनी नक्कीच 50 धावा तर नक्कीच केल्या आहेत, परंतु मंजिल अभि दूर आहे. त्याला माहिती आहे इनिंग अजून मोठी घ्यायची. 12 चेंडू आणि 33 धावा. पण कौतुक केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे या फलंदाजाचं. दबाव घेतला नाही त्यांनी, चांगले आकर्षक फटके खेळले. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. मग तो ऑन साईडला विकेट असो, मगाशी कव्हर एक्स्ट्रा करून मारलेला बॅकफुटला जाऊन खेळलेला एक नजाकत भरा फटका असो, क्लासिकल. 12-33, 12 गेंदों में 33 रन चाहिए तो आपकी सलामी जोड़ी. पंच प्लेयर का चेंज झालं इकडे, कृपया आपण सांगायचे. ओके ओके ओके. 30+ प्लेयर आले त्याच्या याच्यामध्ये. रिप्लेसमेंटला 30+च प्लेयर आला पाहिजे. ओके 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 ओके. कॅटेगरी अँड रूल रेग्युलेशन्स आर द डिफरन्स इन सोसायटी ग्रुप. त्यासाठी आपण नियमांची वारंवार चर्चा करतो आणि त्यामुळे हे नियम लागू होतात. 12 चेंडू 33 धावा. सामना अजूनही फलंदाज जिथपर्यंत तो समोर उभा आहे तो अडथळा ठरतोय. आणि सर नक्कीच पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्ले घेतले इथे. माझा पहिला चेंडू वरती कट गेला, चेंडूला पाठवलाय, डीप कव्हर रिजन मध्ये येतोय सुरेख असा चौकार. जो पाहिजे तो पाहायला मिळाला. बैकफुट पे गए, जगह बनाई, गेंद को खेला कवर के ऊपर से. एक प्रोफेशनल अप्रोच नजर आ रहा है इस बल्लेबाज के बल्लेबाजी में. बिल्कुल मौका नहीं दे रहे, लूज गेंद को छोड़ नहीं रहे, समाचार लेते नजर आए. आणि या दरम्यान पुढे दिला तो चेंडू, नजाकत बरा स्ट्रोक आणि चेंडू गेलाय सीमारेखे पार षटकारासाठी. में थी लेकिन ऑन दी अप ये स्ट्रोक खेलना सीधे बल्ले से आसान नहीं है. टाइमिंग का छक्का था ये, टाइमिंग सिक्सर. नक्कीच नक्कीच कौतुक केलं पाहिजे फलंदाजाचं. या दरम्यान अकुटबा चेंडू, इथे मात्र सुरेख फटका, हवाई फायर आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. वन मैन आर्मी इसको कहते हैं. ये तो क्या शॉट था. टॉप ऑफ द बॉल ओवर द कवर रीजन टूवर्ड द स्वीपर कवर. 1 बाउंस. ये सिक्सर ही था, 1 इंच अंदर गेंद गिरी. फिर एक बार वही इशारा, वही नजारा और रिजल्ट भी सेम. जाकर गेंद लेकर आइए क्योंकि गेंद जाएगी सीमारे का पार. बारा बॉल 33 वरती सामना होता. आता आलाय तो 8 बॉल 15 रन. आता मात्र ऑफ साइडला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पॉवर प्लेचा जो फायदा कसा घ्यायचा, कुठल्या षटकामध्ये घ्यायचा, त्याची अशी पूर्ण प्रात्यक्षिक दाखवताना लार्किनचा संघ. वाह लार्किन वाह. जब तक ये खड़ा है, यह वाड़ हिट, ये खाली क्षेत्र को चुना. 1 बाउंस बाउंड्री लॉन्ग ऑन के बाहर. हिंदी गेंद तो आई नहीं, डॉट डिलीवरी तो देखने मिली नहीं. सब हवाई फायर, टॉप क्लास क्रिकेटिंग शॉट. ऐसा नहीं कि उन्होंने आड़े बल्ले से शॉट खेले हैं. ही इज प्लेयर ऑफ प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. बहुत बढ़िया खेला है. क्या लग रहा है आपको ये मैच जल्दी खत्म होगा? नक्कीच आजच्या दिवसातला आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये सुरेख चेंडू आणि ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एकच धाव ते मी ते 21 धाव ते संतुष्ट मानावं लागतंय. षटक होतंय समाप्त.
थोडंसं मागणं षटक म्हणता येईल. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 78. 78 बापरे. धावा. फक्त 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल आता मात्र. मनोज सर हे थोडस मागणं, थोडस 23 मागणं? धावांचं षटक आलं. 23 धावा. हे थोडस नाही, हे बरंच आहे. चिक्कार आहे. म्हणजे अर्धी वाट तुम्ही इकडे संपवली. शेवटच्या वेळी त्यांनी चूज चांगले केलं. बॅटिंग पॉवर प्लेला तुम्ही कोणाला चूज करता, सिलेक्ट करता, दॅट इज अ डिपेंडेबल, आणि त्याचा फायदा उचलला. आणि सर यामध्ये कौतुकाची गोष्ट ही आहे की 78 मधले 73 रन्स हे वैयक्तिक संतोष. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. 73 नॉट आउट, आउट ऑफ 78. समोरचा फक्त पळत होता, बस समोरचा साथ देत होता. तू खेल हम है. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर थोडी कॅचची सुद्धा 2 ड्रॉप कॅचेसची किती मागणं ठरू शकतं. षटकार तुम्ही वाचवले पण कॅचेस विन मॅच. और एक बात जरूर, पूरी टूर्नामेंट में 80 रन नॉट आउट हाईएस्ट है, लेकिन सोसाइटी ग्रुप में ये हाईएस्ट है. अगर पूरे होल टूर्नामेंट में अगर इनको हाईएस्ट टोटल करना है तो फिर ये 7 कदम दूर है, 7-8 कदम दूर. 8 रन 2 चौके मारे तो इनके नाम पे ये भी रिकॉर्ड होगा. 6 चेंडू 10 धावा सॉलिटर्स विरुद्ध लॅर्किन्स. आता आपण बघूया काय होतंय, कारण की जर काय सॉलिटर्सला पुनरागमन करायचं तर संतोषची विकेट महत्वाची आहे. गोलंदाजी मार्क वरती येतो तो आशिष, कारण की शेवटचा षटक आहे. 6 चेंडू 10 धावा. मॅच ऑन. पहिला चेंडू आडवला गेला. कॅचची संधी मात्र चेंडू जातो नो मॅच लँड मध्ये. येतोय सुरेख असा दणदणादण चौकार. 27 नॉट आउट. एक बाउंड्री लगी तो सोच लो ये पूरी प्रतियोगिता का, टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर हो जाएगा इंडिविजुअल. अब ये उस रिकॉर्ड के नजदीक है. इतिहास तोड़ने के लिए तो होता है रिकॉर्ड, और ये तोड़ने के कगार पर है रिकॉर्ड. ये क्या बल्लेबाजी की है. आता मात्र 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. एक मॅजिकल डिलिव्हरीला आवश्यकता असेल ती सॉलिटर्सच्या संघासाठी. काय ती मॅजिकल डिलिव्हरी येते का चेंडू जातोय सीमा रेखे पार. बघूया आशिष. या दरम्यान सुरेख चेंडू होता, मात्र बीट केले ते फलंदाजाला, परंतु चेंडू मात्र जातोय सीमेरेषे जवळ. क्षेत्ररक्षण तिकडे थोडंसं चांगलं होतंय, पण 2 धावा नक्कीच 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 येते ती चेंडू येतोय, तो चेंडू येतोय वाटतं लवकरच. असे थोडेसे संकेत आपल्याला पाहायला मिळाले. समीकरण बदलते. समीकरण झाले 4 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. बॅट्समन ऑन 79 नाव. रेकॉर्डच फक्त आता बघायचा आहे. तो चौकाराने मॅच संपवेल असं वाटतं. नो डाऊट तो मोठा फटका मारून मॅच संपवणार एवढं निश्चित आहे. आता अप्रोच सेम आहे. करेक्ट. क्लासिकल कट. 4 धावा कव्हर क्षेत्रात. हायएस्ट टोटल रेकॉर्ड आणि रेकॉर्ड विन. आणि नक्कीच विन आपण पाहिलं, बरोबरी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 87 रन्स होते. तेच 87 रन्स आता या सामन्यामध्ये जिंकवलंय. आणि म्हणून म्हणतात संतोषला ठाणे वॉर्ड क्रिकेट ठाणे विभागातला एक टॉप खेळाडू. बघा ना, छोटाच मुलगा धावत गेला, त्याचाच मुलगा आहे सर. पप्पांना मिठी मारली. पप्पा यू, आय लव्ह यू, माय पप्पा इज ग्रेट. हे जे असतं ना तेच पाहायला मिळतं रिअली. जरा टाळ्या